आणि इथं आता घेतले माझ्यासाठी डोसे बनवायला विदाऊट तेल, म्हणजे तेल घातले थोडंफार, जास्ती नाही. आणि हे असं काहीतरी होतं, मी करायला काय काम घेतलं की सगळी कामं माझ्याकडून अशी थोडी उलटसुलटच होतात. आणि आता वाजलेत 11. कालची प्रदोषची पूजा केलेली, आता उत्तर पूजा झाली. सकाळपासून नाही जमलं, वेळ मिळाला नाही मला करायला. आता पूजा वगैरे सगळी झाली करून, आणि कालची उत्तर पूजा पण आत्ताच केली. आता सार्थकच्या ट्युशनचा टाईम झालेला आहे, आता त्याला ट्युशनला सोडून यायचं आहे. आता सार्थक, इथं मंदिरात चाललेली आहे आता पूजा, होम वगैरे चाललेलं आहे. आता मी बटाट्याची भाजी करायला लागलेली. सांबर तर मी काही करणार नाही, कारण सांबरचं आपलं काय गणित काय कुठं जुळत नाही. मला ना अजिबात व्यवस्थित सांबर करता येईल. मी केलेलं सांबर आणि मुगाच्या डाळीची आमटी ह्याच्यात काही फरकच कळत नाही. म्हणून मी जास्त सांबर करायच्या भानगडीत पडतच नाही. काय ते आपणाला काय ते जमत नाही करायला. कालचा शिरकुर्मा तर एकदम भारी होता, एकदम म्हणजे माउथ वॉटरिंग. अगोदरच मला शिरकुर्मा आवडतोच, पण त्याच्यात काल शिरकुर्मा दिला तर तो खरंच त्याची टेस्ट खूप भारी होती. आता असं तर मी ठरवलंय मी गोड खाणार नाही म्हणून, आणि तसंही बऱ्यापैकी कमी केलेलं आहे. पण कधी कधी काय होतं ना, एखादा पदार्थ असं बघितलं की खायची जाम इच्छा होती. मग काय खाल्ला थोडाफार. गोड खात नाही, खाणार नाही म्हणत म्हणत थोडाफार खाल्ला. कसं आहे, परत पुढच्या वर्षीशिवाय परत मिळत नाही ना म्हणून. आणि आता इथं घेतला मी डोसा करायला. डोशाचा हा तवा आहे ना, मी कालच घेऊन आली. छान आहे तवा, ह्याच्यावर मस्तच डोसे बनवायला येतात. थोडेफार डोसे बनवले आणि हे द्यायचे होते मला वरती त्या भाभींना. आमच्या घरात वरच्या फ्लोअरला ते राहतात ना, मारवाडी आहेत त्या, त्यांनी पण असं काहीतर बनवलं तर ते देतात आणून. मग काय, मी पण आज डोसे बनवले होते तर त्यांच्यासाठी पण थोडे दिले. पण आहे ना, त्यांचं जेवण खरंच खूप भारी असते. मारवाडी जेवण मस्तच असते खरंच, चवीला खूप छान असते. साधं सिंपल असतं पण टेस्ट काय भारी लागते त्याची. काहीतरी तुटतं फाटतं, कधी करपतं, सगळं हे काही ना काहीतरी माझ्याकडून असं चालूच असतं. का होतं असं माझ्यासोबत? अलीकडं तर जरा जास्तच व्हायला लागले. मस्त येतात डोसे तव्यावर या. माझा होता पहिला तवा असा, पण तो खराब झालेला, त्याच्यामुळं तो मोडीत घातला आणि कालच आज नवीन घेऊन आले. आत्ता वाजलेत 11:30 आणि माझा नाश्ता चाललाय आता. तसं तर आत्ता ह्या वेळेला कोण आता नाश्ता म्हणणार नाही, तसं तर आता आपण याला जेवणच म्हणू. तर या तुम्ही पण डोसा खायला. छानपैकी टी व्ही बघत आता मी पण डोसा खाऊन घेते. आत्ताच मंदिरातून आले, आज मंदिरात पूजा होती म्हणून बोलवलेलं. मागाशी गेलेले, आत्ता आले. जास्त वेळ काय नाही थांबले, कारण की कन्नड काय मला काही येत नाही, काय समजत नाही काय बोलतात, काय म्हणजे असं ते गाणी वगैरे बोलतात ते मला काही समजत नाही. थोडा वेळ थांबले आणि आले परत. आता अधिक महिना सुरू आहे आणि अधिक महिना सुरू असल्यामुळे इथं मंदिरात पूजा वगैरे, होम हवन वगैरे घालतात. आणि त्याच्यामुळे मंगळवार शुक्रवार असं ओटी वगैरे भरायचं थोडंसं फंक्शन छोटंसं ठेवतात इथं. इथं कसं कर्नाटकमध्ये, म्हणजे बाहेर दुसऱ्या ठिकाणी पण असेल पण मला एवढं काही जास्त माहीत नाही, पण इथं तरी असं करतात की प्रत्येक मंदिरात वगैरे गेल्यानंतर असं ओटी वगैरे ज्यावेळी भरतात त्यावेळी असं तोंडाला, हाताला अशी हळद वगैरे लावतात. तर चला मग आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.